याच्या आधीही एक्साईजच्या अधिकाऱ्यांच्या संबंधाने एक्साईज अधिकाऱ्यांचं एकूण वर्तन संशयास्पद असल्याचं म्हटलेलं होतं. ज्या डॉक्टरांना रात्री अटक झालेली आहे अजय तावरे, याच अजय तावरेंना आम्ही ड्रग्ज प्रकरणामध्ये जे ललित पाटीलचं प्रकरण झालं होतं तेव्हा ललित पाटीलला आरोपी असताना गुन्हेगार असतानाही ससूनमधून कोण आतून बाहेर जाऊ देतं, पुन्हा आत येऊ देतं, या सगळ्यांच्या संबंधाने इन्चार्ज असणाऱ्या अजय तावरेला अटक करा, सस्पेन्शन करा असं म्हणत होतो. आता अजय तावरेला ज्या पद्धतीने अटक केलेली आहे फक्त आणि फक्त एक सॅम्पल चुकीचं दिलंय म्हणून मला असं वाटतं मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या गळ्यातली हड्डी जेव्हा अडकते असं वाटतंय त्यावेळेला ठरवून आपल्यापर्यंत प्रकरण पोहोचू नये म्हणून अजय तावरेपर्यंत ते प्रकरण थोपवून धरण्याचा प्रयत्न केला जातोय, जो अत्यंत चुकीचा आहे. दुसरी गोष्ट अशी की ज्या हिट अँड रन प्रकरणामध्ये गाडी एखादा माणूस दारू पिऊन चालवतोय, रात्री चालवतोय, रात्री त्याला दारू मिळते ती पबमध्ये मिळते, मुळात पब एका विहित वेळेनंतर चालू का राहतो? एक्साईज अधिकाऱ्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय पब इतक्या रात्रीपर्यंत चालू राहतात का? काल विद्यापीठामध्ये गांजा सापडला, कुठून सापडतो? पुण्यामध्ये सातत्याने ड्रग्जचे साठे सापडतात. एक्साईज ऑफिसर काय करतात? आणि या सगळ्यांच्या मध्ये शंभूराज देसाईंच्या नावाने हा जो खोका आणलेला आहे, हे कोण आहेत लोक? हा खोका बघा जरा एकदा कशासाठी चाललेलं आहे हे सगळं? जर इथे तुम्ही जर तरुणाईंच्या जीवाशी खेळत असाल, पुणे विद्यापीठामध्ये गांजा सापडतो, आज ज्या विद्यार्थ्यांना भविष्य घडवायचंय, हा देश ज्यांच्या अंगाखांद्यावर उद्या उभा राहणार आहे, त्या देशाच्या भवितव्याला जर पोखरून काढलं जात असेल ड्रग्जमुळे आणि गांजामुळे, आणि एक्साईज ऑफिसर असणारे लोक, एक्साईजचं खातं चालवणारे मिनिस्टर, या सगळ्यांमध्ये फक्त पोलीस डिपार्टमेंट नाही तर एक्साईजचं खातं पैसे पडले, तर मला असं वाटतं की याच्यासाठी चाललंय का हे सगळं? हे कशासाठी चाललेलं आहे? तेव्हा आम्हाला हे जरा दाखवावं लागेल, सांगावं लागेल की मुळात विद्यापीठाच्या परिसरात ड्रग्ज सापडतो. ललित पाटीलच्या प्रकरणात तेव्हाच अजय तावरेला अटक झाली असती तर काय बिघडलं असतं? अजूनही वेळ गेली नाही. संजीव ठाकूर कुणाच्या आशीर्वादाने बाहेर आहे ते सांगावं आणि सगळ्याच मिनिस्टरांनी याची उत्तरं दिली पाहिजेत. असद मुश्रीफांनी आव्हान केलेलं आहे, त्यांनी माफी मागितली पाहिजे पुणेकरांची. जे डॉक्टर रक्त पितात पुणेकरांचे, त्यांची काळजी घेण्यासाठी मला काय दरवेळेला ह्या थेऱ्या कमी कराव्यात. दरवेळेला जो कुणी पुणेकरांच्या आरोग्याबद्दल बोलतो, जो कुणी महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या भवितव्याबद्दल विचार करतो आणि अत्यंत निस्पृहपणे लढा देतो, त्याचा आवाज दाबण्यासाठी आम्ही तुमच्यावर आबरू नुकसानीचा दावा करू, आम्ही तुम्हाला गुन्हा दाखल करू, आम्ही तुम्हाला धमक्या देऊ. काय धमक्या द्यायच्यात त्या द्या, काय गुन्हे दाखल करायचे ते करा. जर इथे आम्ही जर एखाद्या इथल्या तरुणाईच्या भविष्यासाठी जर आम्ही जीव पणाला लावत असू आणि जर याच्यामध्ये आमच्यावर गुन्हे दाखल केले असतील तर फक्र आहे, आम्ही त्याचा अभिमान बाळगतो. पण पुणे विद्यापीठातल्या गांजाचं काय करायचं, त्याला जबाबदार कुणाला धरायचं का? मोकाटपणे आज घडीला विश्रांतवाडी आणि विमाननगर परिसर उडता पंजाब सारखी त्याची अवस्था झाली. कल्याणी नगर मधले पब कमी, एवढे पब आता विमाननगर परिसरात झालेत. याला जबाबदार कोण आहे? याची उत्तरं द्यावीत. एक्साईज काय करतं हे सांगावं त्यांनी. पुण्यामधून आणि रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे पुण्यामधील अपघाताप्रकरणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यामधून रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी नुकतीच माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि ससूनमध्ये काळा बाजार सुरू आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलं. बारकी मागव
गाडीमध्ये आली आहे. चला वरती सावकाश. तर ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये सुद्धा सुषमा अंधारेंनी सरकारवर हल्लाबोल केलेला आहे आणि नुकतंच आपण पुण्यामध्ये होतो, रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे या सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळतात. डॉक्टरांच्या अटकेसाठी मी अनेकदा मागणी केली असं सुद्धा धंगेकर म्हणाले. तर डॉक्टर तावरेला मुश्रीफांनी खुर्चीवर बसवलं असा गडाघात सुद्धा धंगेकरांनी केलाय. ससूनमध्ये काळा बाजार सुरू होता, मुश्रीफांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी रवींद्र धंगेकर यांनी केलेली आहे. तावरेनं अनेक रिपोर्ट्स बदलल्याचा त्यांच्यावर संशय होता. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये सुद्धा तावरेच्या अटकेची मागणी आम्ही केली होती आणि असा हल्लाबोल सुषमा अंधारेंनी सरकारवर केलेला आहे.